आज आपण बनवूया साबुदाणा व आलूचे पापड. अगदी सोप्या पद्धतीने. खायला पण हे खूप छान वाटत असतात, झटपट बनत पण असतात. चला तर बघूया कसे बनवायचे साबुदाण्याचे पापड. याकरता मी 1.5 किलो आलू घेतले आहे. साबुदाणा रात्रीला अर्धा पाव भिजू घातला आहे. अर्धा पाव साबुदाणा 1.5 किलो पापडाला व्यवस्थित होत असतो. हे आलू उकडल्यानंतर याची वरची साल काढून आपल्याला किसणीने किसून घ्यायचे आहे. अशा प्रकारे आपल्याला आलू किसून घ्यायचे आहे. हे बघू शकता आपले आलू किसून झालेले आहे व साबुदाणा पण व्यवस्थित फिरलेला आहे. आलू पापड बनवताना आपले काही मसाले टाकून घेणार आहोत. काही हिरवे मिरची, जिरं, थोडं मीठ चवीनुसार व थोडं याच्यामध्ये सांबार, तसेच थोडी हिरोती टाकून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे. तसेच आपण जो रात्रीला साबुदाणा भिजू घातला होता तो पण अगदी बारीक करून घ्यायचा आहे. संपूर्ण साहित्य आपल्याला व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे. त्यानंतर हे संपूर्ण साहित्य आपल्याला आलूमध्ये मिक्स करायचं आहे. यानंतर आपल्याला ज्या साईजचे पापड हवे आहे त्या साईजचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहे. हे जे मिश्रण आपण तयार केलं आहे हे व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे, नाहीतर आपल्या पापड फाटत असतात. त्यानंतर हे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे. संपूर्ण गोळे आपले तयार झाले आहे. आता 2 छोटे छोटे पॉलिथिन आपल्याला कापून घ्यायचे आहे. अशा प्रकारे पुऱ्यांच्या मशीनवर हे पॉलिथिन एक खाली व एक वर ठेवून हलकासा दाब देऊन हे पापड तयार करायचे आहे. हे पापड मी पडद्यावर एक कापड ओला करून त्यावर टाकत आहे. अशा प्रकारे हे संपूर्ण पापड आपल्याला तयार करायचे आहे. दाब जास्त द्यायचा नाही, पापड पातळ जास्त करायचे नाही, नाहीतर ते फाटत असतात वाळल्यावर. अशा प्रकारे आपले पापड तयार होत असते. तुमच्याकडे जर पुऱ्याची मशीन नसेल तर तुम्ही हे पापड कोरपाट बेलण्याने सुद्धा लाटू शकता. जर तुमचे पापड पॉलिथिनला चिपकत असेल तर अगदी थोडेसे तेल लावायचे. तेलाचा खूप जास्त वापर करायचा नाही, ते पापड जास्त दिवस टिकत नसतात. जर तुमच्याकडे पुऱ्या बेलायची मशीन नसेल तर तुम्ही अशा प्रकारे पोळ्या लाटतो आपण अशा प्रकारे हे पापड एक पॉलिथिनवर एक पॉलिथिन खाली ठेवून अशा प्रकारे लाटू शकता व संपूर्ण पापड आपल्याला 2 दिवस वाळवून घ्यायचे आहे. अशा प्रकारे हे पापड आपले बनत असतात. बस वाळले की खायला तयार. तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला